नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार। या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं म्हटलं तर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे ते बघावं लागेल। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला $10 प्रति बुशेलच्या प्रचंड खाली आहे। आणि इथून पुढे लक्षात ठेवा, डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा जागतिक बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बाजार या ठिकाणी बंद असतो, म्हणजे तेजीची संभावना दिसत नाही। म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा सुधारणा दिसणार नाही। पण 15 जानेवारी नंतर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून सोयाबीनचा भाव जर 15 जानेवारी नंतर $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला वाटायला नको। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा 4000 ते 4200च्या दरम्यान आहे आणि 15 जानेवारीपर्यंत याच्यात काही सुधारणा होण्याची शक्यता पण दिसत नाही। परंतु 15 जानेवारी नंतर मात्र देशातील सोयाबीनची विक्री ही कमी होणार आहे। मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा काही प्रमाणात आधार यामुळे देशातील सोयाबीनच्या भावातील सुधारणा या ठिकाणी आपल्याला दिसू शकते आणि सोयाबीनचा भाव हा 15 जानेवारी नंतर सुरुवातीला 4350 पार आणि अनुकूल परिस्थितीत 4500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे आपला जो एक प्रश्न होता की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी किती वाट पाहावी लागेल तर 15 जानेवारीपर्यंत। 15 जानेवारीनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी पोषक परिस्थिती होणार आहे निर्माण। पण विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण सोयाबीनची विक्री करावी हाच आपल्याला सल्ला। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।